नमस्कार. प्युअर इट हप्ता बंद मध्ये मी येडे पिंपळाची नाजुका उर्फ निर्मिती सावंत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी काय झालं माहितीये का, म्हणजे मी अँकरिंग करायला लागल्यापासून जाम धमाल उडालीये. सगळीकडे एकच नाव गाजतंय, नाजुका बजरंग ढवळे. हा म्हणजे मला कुठनं ऑफरी यायला लागल्यात. ऑफरी ऑफर यायला लागल्यात, कुठनं बोलावून येत आहेत. तुम्ही आमच्याकडे अँकरिंग करा, तुम्ही आमच्याकडे अँकरिंग करा. आता तर ते हिंदी डेली सोप वाले माझ्या मागे लागलेत, तुम्ही आमच्याकडे डेली सोप मध्ये या. म्हणलं नग ग बाया, तो डेली सोप नग. म्हणजे तुमच्याकडच्या बायका म्हणलं सारख्या आपल्या मेकअप करून दागदागिने घालून नटून थटून बसलेल्या असतात. म्हणजे किचन मध्ये काम करत असू दे, नाही तर बेडरूम मध्ये झोपलेल्या असू दे, या आपल्या कायम नटलेल्या. त्यातनं परत ते मला सांगतील, नाजुकाबाई आपण तुमचं नाव बदलून काजुका करूया, नाही तर बाजूका करूया. कारण यांना कधी कधी क लकी असतो तर कधी कधी ब लकी असतो. म्हणलं ते नग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या त्या डेली सोप मधल्या बायका रडून प्रेक्षकांना रडवतात, आणि मी इथं समद्यांचा हप्ता बंद करून प्रेक्षकांना खुश करते, हसवते. तेव्हा मी त्याला सांगितलं का बाबानो, तुम्ही तुमचा डेली सोप करा आणि मी प्युअर इट हप्ता बंद सुरू करते. तर सुरू करूया प्युअर इट हप्ता बंद. इथे येत आहेत आपले पहिले स्पर्धक सचिन देशपांडे. आणि आता येत आहेत आपल्या दुसऱ्या स्पर्धक कीर्ती मुजुमदार. आणि यानंतर येत आहेत आपले तिसरे स्पर्धक निखिल देसाई. रेडी? येस. असं कसं येस? मला ओळख करून द्या की तुमची आपापली. हो, मी सचिन. हा, सचिन देशपांडे औरंगाबादमधून आलोय. बरं. सध्या नोकरीच्या शोधात आहे. अच्छा. काही अपरिहार्य कारण आणि माझ्या काही खासगी कारणांमुळे मला नोकरी सोडावी लागली. हा, पण आता नोकरीच्या शोधात आहे. बरं. हप्ता बंद समोर आला आणि सगळे हप्ते समोर आले म्हणून बंद करायच्या उद्देशानेच इथं आलोय. वा. नशिबाची साथ आणि प्रयत्नाच्या जोरावरती हप्ता बंद करायचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आणि कोण कोण आले तुमच्या बरोबर? माझी मिसेस आहे प्रीती आणि माझे मोठे बंधू आहेत क्रांतिकुमार. नमस्कार. सध्या काय करताय तुम्ही? सध्या घरात मिसेसला मदत करणे, छोट्या मुलांची सगळी कामं करणे. अरे वा. रोज उठून काहीतरी आपलं घरातले बाकीचे आवरावर वगैरे जे काही चालतं, म्हणजे जे तिनं केलं पाहिजे असा जो समाज आहे किंवा असतो, ते मी पण तिला मदत करायला लागतो सध्या. वा वा वा, हे चांगलं आहे. हो. म्हणजे आम्ही एरवी पण सगळ्या बायका म्हणतच असतो की नवऱ्याने बायकोला घरकामात पण मदत करायलाच पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे. आणि आधीपासूनच आम्ही दोघंही एकमेकांना खूप मदत करायचो, त्यामुळे मला असं वाटलं नाही की चला बाबा मी आता घरी आणि मी घरकाम कसं करू, असं मला कधीच वाटलं नाही. त्यामुळे मी अगदी मजेत सगळे कामं करतो. तुम्ही खेळत आहात 6,11,016 रुपयांसाठी. हो. ठीक आहे. येस. तुम्हाला तुमचे सगळे हप्ते बंद होण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुमचे इथे मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मी कीर्ती मुजुमदार, पुण्याहून आले. मी स्टेट बँक ऑफ इंडियात मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. बरं. आणि स्पेशली होम लोन हेच माझा पोर्टफोलिओ आहे. त्याच्यामुळे हप्ता बंदमुळे की लोकांचा हप्ता बंद झाला तर किती आनंद मिळू शकेल हे मी अनुभव घेऊ शकते, आणि त्याच्यासाठी मी स्वतःहून इथे आले. अरे वा. कारण माझा मेन लोन हेच सेक्शन आहे. हो, त्याच्यामुळे हा म्हणजे लोकांची दुःख माहिती आहेत अगदी माहिती आहे, जवळून माहिती आहे. 7,48,181 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळताय. कोण कोण आले तुमच्या बरोबर? माझे मिस्टर आले रत्नाकर मुजुमदार, भाऊ आलाय माझा महेश, आणि त्याचे सासरे आलेत.
तुमचं इथे मनापासून स्वागत. धन्यवाद. मी निखिल देसाई, ठाण्याहून. मी BPO मध्ये काम करतो, ठाण्यालाच. BPO कॉल सेंटर. कॉल सेंटर. व्हेरी गुड. आता 6 वर्षांपासून मी कॉल सेंटरमध्येच काम करतो. बरं, तुम्ही इथे 10 लाखासाठी खेळताय. हां. आणि कोण कोण आले तुमच्या बरोबर? माझी बहीण, मोठी बहीण आणि आई. नमस्कार. नमस्कार. तुमचं सुद्धा इथे स्वागत. थँक्स. आणि आता आपण खेळूया प्युअर इट हप्ता बंद. 10 प्रश्न, 10 उत्तर. प्रत्येक योग्य उत्तराबरोबर 10% खात्यात जमा होतील. तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल आणि ज्याच्या खात्यात सगळ्यात आधी 100% जमा होतील तो असेल आपला आजचा विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल आणि तो हा चेक इथून घेऊन जाईल. करायची सुरुवात? हो. तर हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. हेराफेरी या चित्रपटामध्ये परेश रावल यांनी भूमिका केलेल्या व्यक्तिरेखेचं नाव काय? तिघांनी आपली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. सचिनजी, काय उत्तर दिले तुम्ही? मी बाबूराव गणपतराव लेले. सिनेमा पाहिला होता? पाहिलाय, पाहिलेला आहे. पण लेले, नेने आणि पै त्यांच्यामध्ये यांनी कन्फ्युजन क्रिएट केलंय मला. कन्फ्युजन केले त्यांनी. तुम्ही सांगा कीर्तिताई. मी तेच केलंय, बाबूराव गणपतराव लेले. लेले केलंय. तुमचं कन्फ्युजन मी बघितलंय पिक्चर, साधारण मला आठवत होतं. साधारण आठवते. आणि तुम्ही निखिलजी? बाबूराव गणपतराव आपटे. सिनेमा पाहिला होता? आठवते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बाबूराव गणपतराव आपटे. तुमच्या दोघांचंही उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे खातं उघडलं नाहीये तुम्ही दोघांनी. आणि निखिलजी, तुमच्या खात्यात 10% जमा झालेले आहेत. अभिनंदन तुमचं. हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अंदाजे किती अंतर पार करायचं असतं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 42 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 44 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 46 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 48 किलोमीटर. तिघांनी आपली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. निखिलजी, काय उत्तर दिलं? 42. मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता कधी? नाही, पण माहितीये, वाचून माहितीये. किती? मी 48 केलंय, मला माहित नव्हतं. माहित नव्हतं. सचिनजी? मी लावलाय 42 वरती डाव. मॅरेथॉन जिंकेल 42 असं वाटतंय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 42 किलोमीटर. तुमच्या खात्यात 10% जमा झालेले आहेत. निखिलजींच्या खात्यात 20% आहेत. आणि कीर्तिताई, अजून खातं उघडलेलं नाहीये. डाव लावलात, तो डाव जिंकलात तुम्ही. नाही, न पाहता जिंकलो. पण ब्लाइंड खेळत होतात का तुम्ही? नाही, मी लिटरली ब्लाइंड खेळला आहात. हो ना. बर. तर आपला हा तिसरा प्रश्न आहे, हा नशिबाचा कौल आजमावणारा आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगते. म्हणजे आता मी म्हटलं तुम्हाला ना की सगळे माझ्या मागे लागलेत, तुम्ही अँकरिंग करा, अँकरिंग करा. तसे जाहिरातवाले पण माझ्या मागे लागले, तुम्ही जाहिरातीत काम करा. त्या अभिषेक ऐश्वर्याची जाहिरात आहे ना साबणाची, तशी तुम्ही आणि बजरंगराव करा असं ते म्हणले मला. मी म्हणलं, मला बोललात ते बोललात, बजरंगरावांना बोललात तर तोंडाला फेस येईल तुमच्या. मला असलं काही सांगू नका. तुम्ही आपल्या तुमच्या जाहिराती करा, आम्ही जाहिराती बघतो. कीर्तिताई, तुम्ही सांगा मला, काय तुमच्याबद्दल, तुमच्या काय आवडीनिवडी? मला कुकिंग आवडतं. कुकिंग म्हणजे खायलाही आवडतं आणि करून घालायलाही आवडतं. बरं. दोन्ही. ड्रायव्हिंग आवडतं. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी माझे मिस्टर आणि 2 मुलं. 2 मुलं. हा, मुलं आली नाहीयेत आज. नाही आलंय का? परीक्षा मला खरं त्याला विचारायचं होतं, आई जेवण बनवते ते कसं असतं, केवढा अच्छा. येतो? मुलगा इंजिनियर झालाय माझा. काय सांगताय काय? हो. अहो, तुमच्याकडे बघून वाटत नाही एवढा मोठा मुलगा असेल तुम्हाला. इंजिनियर झालाय? हो, इंजिनियर झाला. आणि मुलगी 2nd इयर इंजिनिअरिंगलाच आहे. अहो नाही हो, तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही असं.
तुम्हाला कधी असा काही अनुभव आलाय का की म्हणजे मुलाबरोबर तुम्ही कुठे जाताय आणखी काही? हो, तसा एक दोनदा आला होता अनुभव की एकदा मी एशियाडनी सुद्धा येत होते आणि म्हणजे आत हात धुवायला वगैरे असं खाऊन आम्ही चहा घेऊन येतच येतो म्हणजे खाल्ल्यावर. तर त्यावेळेला मुलाला शेजारी जी सीट होती त्यांनी विचारलं की अरे तुझी ताई नाही आली अजून, ताईला बोलाव. आता मला म्हणावं ती माझी ताई नाही आहे, आई आहे. एकदा त्याच्या मोटर बाईकवर पण मागणं जाताना त्याला कोणी सांगितलं की अरे बाईकवर मागे कोणतरी बसलं होतं, म्हणा अरे माझी आई होती. तर म्हणे नाही, शक्यच नाही. असा एक दोनदा आला होता मुला. बघा कुठल्या तरी मुलीला बाईक वरून घेऊन जाईल आणि मग तुम्हाला येऊन सांगेल आई तूच होतीस ग बाईकवर. चालेल मला, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण खेळणार आहोत तिसरा प्रश्न, नशिबाचा कौल. माझ्या समोर ही 4 पानं आहेत. यातलं एक पान आहे +10, दुसरं पान आहे -10, तिसरं आहे खेचा 10 आणि चौथं आहे विदूषक. जो वेगवान तोच नशीबवान. आणि हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणती शारीरिक कृती सरासरी 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने घडते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शिंका येणे, पर्याय क्रमांक 2 पापण्यांची उघडझाप होणे, पर्याय क्रमांक 3 रक्ताभिसरण आणि पर्याय क्रमांक 4 श्वासोच्छ्वास. तिघांनी आपापली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. कोणी कोणी काय काय उत्तर दिलं सांगा बघू. सांगा तुम्ही निखिलजी. शिंका येणे. माहिती आहे? ऑलमोस्ट. कीर्तिताई? मी रक्ताभिसरण दिले. रक्ताभिसरण. तुम्ही ठाम ठाम नाही. नाही. सचिनजी? मी शिंका येणे. तुम्ही ठाम आहात का? हो, कारण की पर्याय वाचल्यानंतर थोडीशी उघडझाप करून पाहिली, 1-2 सेकंद श्वासोच्छ्वासही करून काय पाहिलं. केलं तुम्ही? पापण्यांची उघडझाप असं करून पाहिलं तिथे असं. तेवढ्यात. पण 160 किलोमीटर प्रति तास जाणार नाही हा अंदाज लावला. पण शिंका येणे हे मीनवाईल आठवलं आणि कन्फर्म. आणि शिंका आल्यावर आपण सत्य आहे असं पण म्हणतो ना. बरं, हे सत्य आहे का ते बघूया आपण आधी. येस. मामा हे सत्य आहे का? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिंका येणे. आपली जी शिंक असते ती एका तासात 160 किलोमीटर एवढा वेग असतो तिचा. आणि या उत्तराबरोबर सचिनजींच्या खात्यात आहेत 20%, निखिलजींच्या खात्यात आहेत 30% आणि कीर्तिताई अजून खातं उघडलेलं नाहीये. आता हा पुढचा प्रश्न खेळताना जपून खेळा. पण हा होता नशिबाचा कौल आणि या प्रश्नाचं सगळ्यात आधी उत्तर दिलंय 20 सेकंदात निखिलजींनी. त्यामुळे नशिबाचा कौल जातोय निखिलजींकडे.